नमस्कार. केतकी प्रकाशनाच्या जनमत मंच या चॅनलवरती आपले सर्वांच्या सहर्ष स्वागत. आज आपले प्रमुख पाहुणे श्री मंदार गोविंद पनवेलकर सर. नमस्कार. नमस्कार. हे आपल्यासोबत त्यांच्या आवडत्या खेळाबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल चर्चा करणार आहेत. तर आपण त्यांचा डिटेल समजून घेऊया. ते त्यांचं डिटेल सांगतील. नमस्कार. डॉक्टर मंदार गोविंद पनवेलकर. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी 2 पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, एक रुरल डेव्हलपमेंटमध्ये आणि एक हिस्ट्रीमधून. त्यानंतर माझी PhD कंप्लीट झालेली आहे. माझा आवडता खेळ हा मार्शल आर्ट्स आहे. तसे मला सर्वच खेळ आवडतात. क्रिकेटमध्ये मला आवड होती, पण मार्शल आर्ट्स हा खेळ माझ्या दृष्टीने वाढत गेला. जे वय 14 वर्षी मी मार्शल आर्ट्सला प्रवेश केला. जे 86 साली मी प्रवेश केला कराटे खेळायला, शिकायला सुरुवात केली. शिकता 40 वर्षांनी या फील्डमध्ये कार्यरत आहे. आज माझ्याकडे कराटेच्या विविध डिग्री आहेत. विविध मार्शल आर्ट्सचा मी संस्थापक किंवा माझ्याकडे पोस्ट आहेत. मी सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची असोसिएशन चालू केली आहे. त्याचं नाव आहे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया. याची स्थापना मी 2004 साली केली. आज त्या एक माझ्याकडे कराटेबरोबरच किक बॉक्सिंगचे महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट आहे. युनिफाईड वेलफेअर असोसिएशनचा मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे. जम्प रोप दोरी उड्याचा गेम आहे आपल्याकडे. जम्प रोपचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन आहे. शिवाजी कलेचे गेम आहे, दांडपट्टा असेल, तलवार, दांडपट्टा, याचा तर मी साऊथ एशियाचा प्रेसिडेंट आहे. ओके. तसंच विविध माझ्याकडे चेअरमनची पोस्ट आहे. एल्बो बॉक्सिंग असोसिएशन आहे, त्याचा मी महाराष्ट्र चेअरमन आहे. ओके. थाय बॉक्सिंग असोसिएशन आहे, त्याचे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. असे विविध पोस्ट आपल्याकडे आहेत. मार्शल आर्ट्सचे बरेच गेम आहेत. मार्शल आर्ट्स म्हणजे कराटेच नाही, कराटे, किक बॉक्सिंग, जुडो, थांता हे सर्व त्यामध्ये गेम समाविष्ट आहेत. आज 40 वर्षामध्ये हे शिकवताना, कराटे शिकवताना विविध गेम त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. पण जो मूळ आहे कराटे, ती मी संस्था माझी स्वतःची युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन नावाने आज कार्यरत आहे. हे कुठं कार्यरत आहे आपली? याचं हेड ऑफिस पनवेल आहे, जिथे मी राहतो तिथे हेड ऑफिस आहे. पनवेलच्या आजूबाजूला आपले जवळपास पनवेल आणि रायगडमध्ये आपले 100+ क्लासेस यामध्ये चालू आहेत. तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले 350हून अधिक क्लासेस आहेत. तिथे आपण वेगवेगळ्या कराटेच्या जिल्ह्यांना माझ्या असोसिएशनचे ॲफिलिएशन दिलेलं आहे. ओके. ऑल इंडिया लेवलला आपण ॲफिलिएशन दिलेलं आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपले क्लासेस चालू आहेत. सर, मला असं विचारायचं आहे की कराटेची मूळ सुरुवात कुठून झाली? हा एक खूप प्रश्न आहे. माझ्या स्वतःच्या नॉलेजप्रमाणे कराटे सुरुवात ही इंडियातच झाली, पण सर्व मान्य आता असं झाली की कराटे सुरुवात ही जपानमध्ये झाली. ओकिनावा हे जपान शहर आहे. इथे लूटमार वगैरे बरीच चालू होती, सर्व गोष्टी चालू होत्या. तर त्या अनुषंगाने कराटे तरी सुरुवात केली. कराटे म्हणजे काय? विदाऊट शस्त्र, हातात काही न करताना एम्प्टी हात आपण जे स्वसंरक्षण करतो त्याला कराटे म्हणतात. याची सुरुवात जपानच्या लोकांनी केली आणि आता सर्वमान्य आहे जपानने. आपण सुद्धा जपाननी कराटे सुरुवात केलेली आहे. जपान या देशामध्ये सुरुवात झाली, त्या सगळ्या दोषांनी वाढवलं. त्यानंतर इंडियामध्ये खूप त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे आता. ओके. सर, मला असं विचारायचं आहे की हा निव्वळ खेळ आहे की ती जगण्याची कला आहे असं तुम्हाला वाटतं? कराटे हा खेळ आहे. जगण्याची शैली आहेच, पण कराटे हा खेळ आहे. सुरुवातीला कराटे म्हणजे कसं होतं, फक्त खेळापुरतं मर्यादित होतं. ओके. तुम्ही खेळ करा, स्वतः व्यायाम प्रकार होतो, त्यामुळे तुमची तंदुरुस्ती खूप गरजेची होती. तुमची मॅनपॉवर जी असेल खूप छान असं वाटायचं कराटे खेळल्यावर. स्फूर्ती जीवन होतं तुमचं. हेल्थ तुमची क्लिअर होती. हेल्थमध्ये पण कराटेमध्ये खूप चांगला फायदा होतो. अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी कराटे शिकवत होतो तेव्हा कराटे साधारण प्रवेशाची वेळ होती. ही 14-15 वर्षांनंतर साधारण 8वी 9वी 10वीची मुलं कराटेचा प्रवेश घेत होते.
बरोबर थोडेसे एजेड बोलताय ना, ते यंग मुलं ऍडमिशन घेत होते. बरोबर आहे. त्यांना आपण कसंही शिकवतो, कसं म्हणजे खूप छान शिकवत होतो. ओके. छान बोललं तर तेव्हा करडी पद्धत आणि आताची पद्धत ह्यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. ओके. आम्ही सुरुवातीला करडी शिकवत होतो, तुमचे पंच जो फटका असेल तो टाईट झाला पाहिजे, तुमची कंडिशन, स्टमक कंडिशन, पोटाची कंडिशन ही परफेक्ट असली पाहिजे, तुम्हाला किती जोरात फटका मारला त्याची सहनशक्ती आली पाहिजे, ते थाईज आहेत, एल्बो आहेत, चेस आहे, पूर्ण टाईट करत होतं. खूप असं उन्हात प्रॅक्टिस केलेली आहे, वाळूवर प्रॅक्टिस केली आहे, पाण्यात प्रॅक्टिस केली आहे. पण आत्ता जो कराडे आहे ते खूप त्यामध्ये फरक केलेला आहे. ओके. आत्ता हा कराटेचं ॲडमिशन 3-3.5 वर्षाहून कराटेचं ॲडमिशन होतं. ओके. जी सुरुवातीला आपण जे कराटे शिकवत होतो त्यात आणि आता खूप फरक झालेला आहे. अच्छा. कराटेमध्ये फरक झालेला नाही, पण आपले शिकवणे अच्छा. तंत्रज्ञान वाढवलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. मुलांना आता खेळण्यात्मक कराटे शिकवायला लागतात. जर का एखादा 3.5-4 वर्षाचा मुलगा आपल्याकडे कराटे शिकायला आला, त्या पद्धतीने शिकवायला लागतं. एकदम आपण हार्ड शिकू शकत नाही, स्टेप बाय स्टेप वरती जातो. मग त्याला पंचमध्ये काय, किक म्हणजे काय, कुठे पॉवर वापरायला पाहिजे, कुठे खेळण्यात्मक शिकवायला लागतं आपल्याला. खेळण्यात्मक म्हणजे मुलं दमतात, मुलांची तेवढी कॅपॅसिटी नसते. परंतु कराटे आत्ताहून शिकणं ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज जर तो शिकला, एक 7-8-10 वर्ष तरी 14-15 जे वय येतात त्यावेळी त्यांनी कंटिन्यू केलं, खूप त्याचा फायदा होत राहतो. आणि तोपर्यंत तो जिथं ग्रेडिशन पद्धत आहे आमच्यामध्ये, तो बऱ्यापैकी तो ग्रेडिशन आधी ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचला असतो. ब्लॅक बेल्टच्या पुढचं ट्रेनिंग त्याला घेण्यात तो बरोबर वयाच्या 13, 14, 15 वर्ष आलेला असतो. बरोबर. सुरुवातीचे ऍडमिशन होते ते सुरुवातीला असं ह्या वयातच ऍडमिशन व्हायचे की 14-15 ऍडमिशन व्हायचे. बरोबर बरोबर. तुम्हाला या संदर्भात स्त्रियांनी किंवा मुलींनी ह्या खेळामध्ये आता कसं काय, त्यांना स्कोप काय आहे मुलींसाठी? मुलींनी कराटे करणं हे आता काळाची गरज आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कारण आपण बघतो स्वसंरक्षण झालंच पाहिजे. स्वतः संरक्षण प्रत्येक वेळी कोणी तुमची बाजू घ्यायला येणार नाही. प्रत्येक तुमच्या मागे तुमचा वडील, भाऊ, मित्र उभा राहणार नाही. स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. कराटे ज्याला पूर्णपणे नॉलेज आहे, पूर्णपणे बोलणार नाही, पण कराटे ज्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे, अशी स्त्री की असा पुरुष की असा मुलगा किमान स्वतः संरक्षण करू शकतो. आपल्यासमोर जे अटॅक झाले तर किमान 2-3 मुलांना निस्वार्थ म्हणजे काही हातात नसताना तुम्ही आपलं स्वतः संरक्षण करू शकता. की 3-4 मुलांना तुम्ही एक स्त्री किंवा एक मुलगी, एक बाई भारी पडू शकते. बरोबर. कराटे म्हणून काय शिकवतो, कुठे पंच मारले, कुठे अटॅक केले, कुठे होल्ड केलेलं त्याला ताकद मिळू शकते, की त्याच्यामध्ये कुठे फटका मारला तर त्याला इजा होऊ शकते, हे आपण कराटे शिकवतो. कसं लॉकिंग असतं, कुठे पकडलं कुठे काय होईल, कसा थ्रो केला जातो, बरोबर. हे आपण पूर्ण शिकवलं जातं. जनरल माणसं माहिती असतं, तो काय करतात, येतात मारामारीला सुरुवात करतात. पण कराटेवाला काय करतो, त्याला माहिती असतं की हाताचा फटका कुठला मारला पाहिजे, स्वतः संरक्षण कसं करायला पाहिजे, ह्याचं नॉलेज कराटेमध्ये आम्ही बऱ्यापैकी देतो. त्यामुळे मुलींना कराटे खेळणं ही आज काळाची गरजच आहे. आता ह्या मुलांना कोणत्या वयोगटातील मुलांना पदवीपर्यंत किंवा ह्या क्षेत्रात आपल्याला काय स्कोप आहे शैक्षणिक याच्यामध्ये? शैक्षणिकमध्ये खूपच स्कोप आहे. आता पहिलं कराटेमध्ये कसं होतं, फक्त कराटे खेळ होता. आता पण कराटे खेळच आहे. त्यामध्ये खेळल्यानंतर बेल्ट ग्रेडेशन होतात. जसं आपण 1ली ते 10वी शिकतो, 1ली पास झालं तर सर्टिफिकेट म्हणून 2री जातो, 2री पास 3री जातो. तसंच कराट्यामध्ये पण बेल्ट ग्रेडेशन आहेत. बरोबर आहे. तसं आमच्या पद्धत आहे, बेल्ट आम्ही देतो. माझ्या पद्धतीने बेल्ट मी तुम्हाला सांगतो. पहिला येलो बेल्ट असतो, बरोबर. व्हाईट बेल्ट सुरुवात होते, तर येलो बेल्ट, येलो नंतर ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, पर्पल, मरून, ब्राऊन, गोल्डन ब्राऊन, ब्राऊन ब्लॅक, ब्लॅक ही आमच्या शोधकांची स्टाईलची पद्धत आहे. 90% हीच पद्धत असते. कुठेतरी येलोचे ग्रीन, ग्रीनचे ब्ल्यू असे पद्धत असतात. ब्लॅक बेल्ट हा अंतिम बेल्ट मानला जातो. तर ह्या ह्याच्यामध्ये किती प्रकार आहेत, शोतोकाम सारखे असे, आणि किती ऍक्टिव्हिटी, आय मीन कराटेमध्ये प्रकार आहेत? कराटेमध्ये 4 प्रकार आहेत. शोतोकान आहे, शुतुरी आहे, गोजुरी आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. प्रत्येक स्टाईल तीच असते. जसं शिक्षण क्षेत्रामध्ये स्टेट बोर्ड आहे, सीबीएसई बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, असे कराटे प्रकार आहे. येऊन जाऊन शेवटी ते ट्रेनिंग सेमच असतं. थोडंफार इकडे तिकडे हाताची स्टाईल किंवा पायाचं मुवमेंट हे थोडेफार इकडे बदल असतात, पण शिक्षण सेम, म्हणजे कराटे पद्धत सेमच असतं. तुम्ही इकडे कराटेकडे कसे वळलात? तसं सांगायचं तर मला क्रिकेटमध्ये आवड भरपूर होती. मी क्रिकेट लहानपणापासून खेळत होतो. आमच्या इथे कराटे क्लास चालू होते, मी बघायला जात होतो. मला खूप आवड होती. काहीतरी मार्शल आर्ट काहीतरी करून दाखवूया, काहीतरी करूया.
आणि कधी त्यामध्ये गेलो, जॉईन झालो, कळलंच नाही. तेव्हा माझं वय लहान होतं. मी 86 झाली, म्हणजे माझा 72 जन्म. 14 वर्ष असताना मी कराटे क्लास जॉईन केला. बरोबर आहे. जॉईन करता करता एक प्रमोशन झालं, 2-4 महिने मला बेल्ट मिळाला. सुरुवातीसारखा असं नव्हता की आता कराटे क्लास हॉलमध्येच घेतात. सुरुवातीला आमचा क्लास चालू होता एखाद्या एस टी स्टँडच्या ग्राउंडवर चालत होता. हो हो. खाली दगड माती सगळे होते. तसंच रावलिंग रोलिंग या सगळे प्रकार होते तेव्हा. अशी काही गरज होती. पण आता जे तसं पद्धत होत नाही. आणि करता करता एक प्रमोशन झालं. कुठेतरी मला सर हा शब्द ऐकायला मिळाला. 1, 2, 3 बेल्ट मिळाले. आणि त्यावेळेला म्हणजे मी 85, 86, 87 गोष्ट सांगेन, त्याला पहिला दुसरा बेल्ट मिळाला तरी खूप असं कुठेतरी प्रमोशन मिळालं वाटत होतं. आणि तो सर होत होता, म्हणजे मास्टर होता. मास्टर होता. आता जसं ब्लॅक बेल्ट झाल्यावरच मास्टर होता, तेव्हा आमच्या वेळेला येलो, ऑरेंज, ग्रीन बेल्ट ज्याला होते ते पण आम्ही शिकवण्याचं काम करतो. नंतर शिकता शिकवता शिकवण्याचं कार्य केलं. माझ्याकडे जेव्हा तिसरा बेल्ट मिळाला तेव्हा जेव्हा स्वतः क्लास चालू केला, माझ्याकडे तेव्हा 50 ते 55 विद्यार्थी पण होते. म्हणजे सुरुवातीलाच मी क्लास शिकता शिकता शिकवण्याचं कार्य चालू केलं. मला काय विचारायचं होतं, आता तुम्हाला ज्या वेळेला पहिला, दुसरा, तिसरा जेव्हा बेल्ट मिळाला तर तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या याच्यावर? खूप छान. असं तेव्हा वाटलं नव्हतं की मी कराटे किंवा मार्शल आर्ट्स पूर्ण करेन. ओके. मला आईने भरपूर सपोर्ट केला त्यामध्ये, की तिची इच्छा होती की मी कराटेमध्ये वरती जावं, कोणत्या तरी एका गेममध्ये वरती जावं. बाकीचे गेम होते ते लगोरी गेम होता, बॅडमिंटन होता, क्रिकेट होता, पण मला माहिती होतं की क्रिकेटमध्ये आपल्या वरती जाता येणार नाही. आणि कराटेमध्ये खूप वरती जाता येईल. त्यामुळे मी हेच क्षेत्र ठेवलं की ह्यामध्ये आपण कुठेतरी एक शेवटची पायरी गाठूया, यामध्ये माझं नाव होईल. स्पर्धा खेळायला सुरुवात झाली. सुरुवातीला मला पहिलाच मेडल, सिल्वर मेडल मिळालं होतं. फायनलला मी हारलो होतो, पण मी स्वतः समजलं हार जीत महत्वाचं नसतं, खेळणं हे महत्वाचं असतं. बरोबर बरोबर. पहिल्याच वर्षी जर गोल्ड मेडल मिळालं असतं ते थोडं चुकीचं ठरलं असतं. पण पहिलं मला माझं आयुष्यात पहिलं मेडल हे माझं सिल्वर मेडल होतं. ती सिल्वर मेडल स्टार्ट केली आणि खूप छान वाटलं. घरच्यांना पण खूप अभिमान झाला, घरच्यांना, नातेवाईकांना खूप अभिमान झाला. ओके. असं आम्ही पिकनिकला गेलो होतो. म्हणजे एक गोष्ट सांगेन आठवते म्हणून, काश्मीरला पिकनिकला गेलो होतो. तिथे माझ्याबरोबर आमचे 2 मित्र भेटले. तेव्हा मी व्हाईट येलो बेल्ट होतो, ते ग्रीन बेल्टवरची मुलगी मला भेटली होती. आता ती समजत होती की ती माझ्याशी लहान होती वयाने, पण ती ज्याने ग्रीन बेल्ट, मला वाटत होतं की माझ्यापेक्षा लहान मुलीला बेल्ट आहे, मोठा बेल्ट आहे. मला सगळे विचार होते, मला कराटे करून दाखवा, शिकवा, हे करा. सगळे माझ्यापेक्षा खूप, माझं वय खूप लहान होतं, सगळे माझ्यापेक्षा खूप मोठी लोक होती. मी त्यांना बोलवतो, ती माझ्या सिनियर आहे, वयाने आहे, ती करून दाखवेल. पण मी खूप काही वेगळं करून दाखवलं आणि मला तिथे खूप छानसं बक्षीस मिळालं. बक्षीस म्हणजे एक स्नॅक्स बक्षीस मिळालं, पण ते खूप मला तेव्हा बरं वाटलं होतं की इन्स्पायरेशन मिळालं तुम्हाला तिथून. बरोबर. मला असं विचारायचं होतं की ही नियमावली पाळावी लागते का, आणि त्याचे काय लिमिटेशन्स आलेत का ह्या काळामध्ये? 100% नियमावली पाळूनच गेम होतो. कारण आपल्याला कराटे म्हणजे मारामारी करायची नाहीये, भांडणं करायची नाहीयेत. हे नियम हे कंपल्सरी पाहिजेत गेममध्ये. बरोबर. खूप महत्वाचे नियम असतात. ह्या नियमानेच आपण गेम, कराटे आता तुम्हाला गेम पण आहे, त्याला आज इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे. बरोबर. जर ऑलिम्पिकची मान्यता आहे, तुम्ही गेम खेळताय, हेच कराटेमध्ये पुढे जात आहे, तर नियम हे पाळलेच पाहिजेत. खूप नियम आहेत की हार्ड हिटिंग झाली नाही पाहिजे. फेसवर जे आपण चेहऱ्यावर पंच मारतो तो फक्त 2 बोटं अलीकडून रिटर्न आला पाहिजे. फटका बसला नाही पाहिजे. बिलो बेल्ट म्हणजे आपल्या कमरेच्या खाली कोणत्या प्रकारचा अटॅक झाला नाही पाहिजे. तो किक असेल म्हणजे लात मारायला पाहिजे किंवा हाताने पंच मारायला पाहिजे, याचा प्रकार झाला नाही पाहिजे. आणि हे नियम पाहिजेच, कडक नियम पाहिजेत. बरोबर. नियम नसतील, रोडवर पण लोक बघतो आपण मारामारी करतात, भांडण करतात, त्यांच्यात आणि करण्यामध्ये काय ते फरक पाहिजे. नक्कीच. आणि ह्या गेमला आता महाराष्ट्रावर इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे. ही किती साली मिळाली आपल्याला ऑलिम्पिकची मान्यता? कराटेला ऑलिम्पिकची मान्यता, इंडियन ऑलिम्पिकची मान्यता 2019 मध्ये मिळाली. म्हणजे नियमावली तयार होऊन ती मान्यता डेट आहे 22 जून 2020. अच्छा, 2020 साली 2020 साली मान्यता मिळाली. मला असं विचारायचं की आता ह्याच्यामध्ये ऑलिम्पिकची मान्यता मिळाल्यानंतर त्याच्यावरती त्याचा काय फायदा झाला, म्हणजे देशवासियांना किंवा खेळातल्या यांना? मुलांना त्याचा फायदा झाला. कारण कसं आहे, ऑलिम्पिकची मान्यता मिळालं, मुलं ही ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात. सर्वांना माहिती आहे ऑलिम्पिक गेम किती महत्वाचं आणि किती छान आहे ते. बरोबर आहे. पहिल्यापासून मुलं आपली खेळत होतीच, बरोबर, पण त्याला ऑलिम्पिकची मान्यता नव्हती. आता ऑलिम्पिकची मान्यता मिळाल्यावर मुलं आपली
डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट खेळून तुम्ही नॅशनलला जाता, नॅशनल सिलेक्ट झालं तुम्ही इंडियन ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करता. बरोबर इंडियन ऑलिम्पिकला एखादं मेडल मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. बरोबर बरोबर. अनेक लोक म्हणतात की कराटे हा हिंसक खेळ आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पण हिंसक खेळ आहे, बोललं तर हिंसक आहे, बोललं तर हिंसक नाहीये. बरोबर आहे. जो कराटे प्लेअर आहे त्याने ठरवायचे की आपण काय करायचं. बरोबर कराटेचा खेळ म्हणून वापर करायचा की त्याचा दुरुपयोग करायचा. सगळ्या नाण्यात दोन बाजू असतात. बरोबर आहे. मी शिकल्यानंतर मी त्याचा सदुपयोग करणार का दुरुपयोग करणार हे माझं मी ठरवणार आहे. बरोबर आहे. खेळ हा खेळच राहायला पाहिजे, जी आवड झाली पाहिजे, जे चांगल्या गोष्टी नेहमी खेळत असतं. हिंसक चुकीचं आहे. तर नियम म्हणून तर मगाशी बोललो की नियम घालून दिलेले आहेत, ते नियमाचा त्याप्रमाणे वापर चाललं करायचा. पाहिजे. बरोबर आहे. परंतु कुठे जर भांडणं चालू असतील आणि तुमच्यावर कुठे अटॅक झाला तेव्हा आपण नियमाचा वापर नाही करू शकत. त्या कुठे नियम मोडून आपण थोडंसं वेगळं करू शकतो. बरोबर आहे. बरोबर आहे. मी असं विचारतो की आता हे जे कराटे जो खेळ आहे तो शैक्षणिक धोरणानुसार जर आपल्याला अप्लाय करायचं असेल शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर तुमचं काय मत आहे व्यक्तिगत? म्हणजे कसा झाला पाहिजे आणि काय त्याचे मार्ग असले पाहिजेत? शासनाने आता खूप छान असं आपल्याला काय त्याला बोलतो प्लॅटफॉर्म निर्मिती करून दिलेली आहे खेळासाठी. ओके. जर का खेळात सर्वच खेळामध्ये त्या कराटेबद्दल चर्चा कराटेविषयी बोलूया आपण. जर का कराटेमध्ये जिल्हा, विभाग, स्टेट जर आपण पार्टिसिपेट केला, SGF स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामध्ये आपण भाग घेतला, बरोबर, आणि जिल्हा लेवलला जर आपण जिंकलो, पार्टिसिपेट जिंकलो, त्याला 10वी असेल की 12वी असेल तर 5 मार्क्स ऍड होतात. डिव्हिजनला जिंकलो 10 मार्क्स ऍड होतात. स्टेटला जिंकलो तर 15 मार्क्स होतात. नॅशनल पर्यंत आपण घेतो 25 मार्क्स येतात. 10वी आणि 12वीला 25 मार्क्स ऍड होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 25 मार्क्स जवळजवळ 4% तुमचे ऍड होतात. बरोबर. 4% ऍड होणे. पण वेगवेगळे मोठे मोठे क्लास लावतो, त्याच्या मार्शल आर्ट्स करा, कोणताही गेम करा, करणे कोणताही गेम करा, त्याचा फायदाच आहे. चांगली गोष्ट आहे. आता तुमचं काय मत आहे की ह्या खेळाकडे लोकांना, मुलांना जीवनशैली म्हणून बघावं की एक करिअर म्हणून बघावं? माझं म्हणणं जीवनशैली म्हणून बघावं. करिअर म्हणून बघणं केव्हाही चांगलं, पण करिअर म्हणून जर बघितलं तर त्यांनी शेवटपर्यंत ते बघायचं, कधी मागे वळून बघायचं नाही. मागे वळून बघायचं म्हणजे कसं असं, करिअरचा विचार केला आपण, एखाद छोटा स्टॉल जरी टाकलं तरी आपण लगेच प्रॉफिट होत नसतो. बरोबर. करिअर करायचं असेल तर आपल्याला प्रॉफिट पण झालं पाहिजे. जीवनशैली म्हणजे आपण स्वतःच शिकवणं आणि शिकणं, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जीवनशैलीवर बघावा. हा एखाद्या टॉप करतोय आणि त्याच्यानंतर त्याने की असा विचार केला की मी आता जिंकलोय आणि कुठेतरी मी मास्टर झालोय, तर माझं करिअर पण ह्यामध्ये होतच. जर मी 2 शाळेमध्ये स्वतःच शिकवायला सुरुवात केली, शाळा मला कुठेतरी 25,000 ते 40,000 पेमेंट देणार आहे, माझं करिअर झालेलंच आहे. असे आज मी बघितलं मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कित्येक शाळा, कॉलेज आहेत, किती PT कराटे टीचर कंपल्सरी आहेत, आणि कुठेतरी स्टेट बोर्ड, CBSE बोर्डला ह्या शिक्षकांना 30-35 हजार पगार मिळतो. आज 2 शाळेमध्ये काम केलं, स्वतःचा एक प्रायव्हेट क्लास चालू केला, तरी आपल्या त्यात करिअर झालेलंच आहे. बरोबर. आता हे जे नवीन पिढी किंवा नवीन मुलं की अपकमिंग आहेत, ते कराटेकडे येऊ इच्छितात, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना असं संदेश येईल की त्यांनी कराटे शिकावं आणि मूळ कराटे काय ते बघावं. त्यांचं असं इच्छा असते की लवकर ब्लॅक बेल्ट व्हावा. अच्छा, मला लवकर ब्लॅक बेल्ट मिळावा. मग ते कोणत्या अँगलने मिळावा, अँगल कोणताच नसतो. कराटे हे शिकूनच वरती गेलेला गेम आहे. बरोबर आहे. जसं आपण विचार करतो खूप कधी हे केलं, कॉपी करून लिहिलं म्हणून पास झालं, यात कॉपी प्रकार काही नाहीये. बरोबर आहे. स्वतः शिकणं आणि दाखवणं हेच महत्वाचं आहे. तुमच्या बॉडीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तुमचं सगळं, तुमची मनाची तयारी झाली पाहिजे, मार खायची तयारी झाली पाहिजे. बरोबर. नुसतं आपण असं विचार करून चालणार नाही की मी फक्त दुसऱ्याच मारेन. मला मार खायची तयारी झाली पाहिजे, माझी तेवढी ताकद आली पाहिजे की स्वतःची बुद्धी तेवढी तल्लम झाली पाहिजे, मानसिकता तेवढी पाहिजे. मानसिकता अशासाठी बोलतो कारण गेम आहे, गेम मध्ये हार जीत होतच असते. बरोबर आहे. आज आपण कुठेतरी बघितलं असेल, कितीतरी असे मॅचेस मी डोळ्यांनी बघितलेले आहेत, कुठेतरी मुलगा हारला आणि त्याच्या हातातले पंच असे टाकून फेकून दिले, याला गेम बोलत नाही, ह्याला अर्थ नाही. आज हारल्यावर तरी समोरच्या रिस्पेक्ट दिला पाहिजे. आज हारले तर उद्या जीत होणारच आहे. अजून प्रयत्न करता येईल. त्यामुळे यंग मुलांनी ह्याच्याकडे खूप छान असं बघितलं पाहिजे. हार जीत होत राहते. बरोबर. ती होत जाते. त्यांनी हार पचवण्याची ताकद ठेवली पाहिजे.
मी असं विचारेन की आता मुलींसाठी सुद्धा हा एक चांगला कराटे हा एक विषय आहे स्वसंरक्षणार्थ. तर त्यांना काय फ्युचर आहे आता येणाऱ्या काळामध्ये? मुलींचं खूप चांगलं फ्युचर आहे. मुलींना तुम्ही विचारलं करिअर पण यामध्ये होऊ शकतात. मग असा प्रश्न तुम्हाला मी याचं उत्तर आता देऊ शकतो. बरोबर आहे. मुलीला करिअर होऊ शकतं, कारण खूप मुलीने स्वसंरक्षण होतच होतं त्यामध्ये. बरोबर आहे. पण आज शासनाने सांगितलं की पीटी टीचर, कराटे टीचर हे शासनाने कंपल्सरी केले शाळेमध्ये. बरोबर. आज तुम्ही पाहाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शाळा आहेत, स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड. प्रत्येक शाळेने 1 ते 2 मुलींना जरी कराटे हायर केलं, बरोबर. त्याचं करिअर त्यामध्ये झालेलं आहे. जॉब कुठे आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू आहे, शकते. चांगलं आहे. मग त्याच्या दोन्ही गोष्टी झाल्या, जो करिअर पण झालं आणि स्वसंरक्षण झालं. पराभव स्वीकारणे आणि त्यातून शिकणे ही जी कला आहे कराटेमधून शिकण्यासारखे तुम्ही म्हणताय, तिथे त्याला पर्याय नाहीयेत. तर त्या संदर्भामध्ये आणि काय तुम्हाला गाईड करता येईल मुलांना येणाऱ्या ह्याच्यामध्ये? गाईड म्हणजे पराभव स्वीकारणं हे काळाची गरज आहे. बरोबर आहे. आज हारलेला मुलगा उद्या जिंकणारच आहे. बरोबर आहे. कधी कधी हार पसरवण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. आपण खूप असं पिक्चरवर बघितले आहेत की आता हारला म्हणजे खूप प्रॅक्टिस केली आणि जिंकला, असं नसतं. बरोबर. कधी कधी पराभव सातत्याने पण होत असतो. म्हणजे मी खूप काही चांगलं खेळलं, पण समोरचा व्यक्ती माझ्या खूप चांगला केलेले पण असतो. बरोबर. म्हणजे माझं जर नशीब असेल तर मी आज खूप चांगला प्लेअर आहे, पण माझ्या समोर जर खेळणारी व्यक्ती किंवा माझ्यासमोर खेळणारी खूप माझ्यापेक्षा वरचढ असू शकते. त्यामुळे 1दा 2दा 3दा मी हरू शकतो, पण ती हार ही बसून घ्यायची आणि तेवढ्याच जिद्दीने प्रॅक्टिस करून आपण जिंकण्याची तयारी ठेवायची. तुम्हाला काय वाटतं आता डिजिटल युगामध्ये मुलं कराटेकडे वळतायत की कसं काय, आणि त्यासाठी तुमच्याकडे काय दुसरे उपाय आहेत की पर्याय आहेत? पर्याय भरपूर आहेत. डिजिटल युगात मुलं कराटे वळतात. जर आता आपण कोविडचा विचार केला, आता मध्ये आपल्या 4-5 कोविड येऊन गेला, बरोबर. म्हणजे आमचे मार्शल आर्टचे क्लासेस आहेत ते पण ऑनलाईन क्लासेस चालू होते. हो. तेव्हा पण आम्ही काही मार्शल आर्ट्सला सुट्टी दिली नव्हती. बरोबर. जसं एज्युकेशन ऑनलाईन होतं तसं मार्शल आर्ट्स पण ऑनलाईन होते. क्या ऑनलाईन मध्ये स्टेट चॅम्पियनशिप घेतली, ऑनलाईन मध्ये इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आम्ही विचार केला, घेतली नाही, पण स्टेट चॅम्पियनशिप आम्ही ऑनलाईन मध्ये घेतली. गुड. काथा प्रकार आहे, तुम्ही करून दाखवा. आम्ही त्याला मार्क्स दिले, ऑनलाईन सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले. म्हणजे ऑनलाईन मध्ये बऱ्यापैकी काय होऊ शकतं. बरोबर. 100% ट्रेनिंग देऊ शकत नाही, पण कुठे ना कुठे त्याला ऑनलाईन ट्रेनिंग मिळू शकते. आणि आजकाल मुलं 80% मुलं ऑनलाईनच शिकतात. बरोबर आहे. बरोबर. ऑनलाईन सगळंच आहे, कराटे आहेत, फाईट आहे, फक्त ऑनलाईन मध्ये जिंकू शकत. समोर फाईट जर नसतो तेव्हा खेळणं आणि ऑनलाईन खेळणं खूप फरक आहे. आता ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ह्याच्यामध्ये काय कराटेतला काय फरक आहे का, की तिकडच्या मुलांना प्रशिक्षणार्थी किंवा शिक्षक अवेलेबल होत आहेत का, शिकतायत का तिकडे ग्रामीण ग्रामीण भागात आता खूप काही कराटे क्लासेस नवीन झालेले आहेत. पुढे ग्रामीण भागाचा विचार केला, कराटे चांगले विद्यार्थी ग्रामीण भागात तयार झालेले आहेत. त्यांना थोडा स्कोप मिळाला, थोडं त्यांना मान्यता मिळाली आणि त्यांना गाईडलाईन जर चांगलं झालं तर ग्रामीण भागातील मुलं ही शहरी भागाच्या मुलांपेक्षा खूप छान करू शकतात. बरोबर. कारण आमचा असं थोडा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की ग्रामीण भागातली मुलं ही शहरी भागाच्या मुलांपेक्षा खूप टफ असतात, ऍक्टिव्ह असतात. पण त्यांना व्यवस्थित गाईडलाईन आणि व्यवस्थित आहे. आता पहिले कसं होतं कराटेमध्ये फ्री ऑफ चार्ज सगळ्या गोष्टी, आता फ्री ऑफ चार्ज झाल्या नाही. कुठे पेमेंटचा प्रश्न आला, पैसे भरायला लागतात, स्पर्धा आली. थोडं एखादा ग्रामीण विद्यार्थी आहे त्याला कुठे नॅशनल किंवा इंटरनॅशनल खेळायचं आहे तर त्याचं प्लेनचं तिकीट आलं, ट्रेनचं तिकीट आलं, लॉजिंग बोर्डिंग राहणं खाणं आलं. जर माझ्याकडे पैसे नसते कसा खेळणार. पण ग्रामीण भागातले खूप अशी छान लोक आहेत की त्यांना मदत करतात आणि पाठवतात खेळायला. तुमचं काय मत आहे, ग्रामीण भागामध्ये कसं गव्हर्नमेंटनं किंवा सामाजिक संस्थांना ह्या कराटेचा प्रमोशनसाठी काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटचा विचार नाही, आपण सामाजिक संस्था विचार करूया. गव्हर्नमेंट प्रत्येकाने पोचेल असं नाही. बरोबर. गव्हर्नमेंटने बरंच काय दिलेलं आहे. बरोबर. गव्हर्नमेंट देत नाही असं नाही. गव्हर्नमेंटने बऱ्याच स्कीम काढलेल्या आहेत, बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या आहेत. स्वसंरक्षण मनात ठेवलेलं आहे, फ्री ऑफ चार्ज ट्रेनिंग ठेवलेली आहे. बरोबर आहे. पण सामाजिक संस्था आहेत, कुठेतरी सगळ्यांकडे थोडाफार पैसा आलेला असतो, पूर्ण स्पॉन्सरशिप मागतात. स्पॉन्सरशिप माध्यमातून खूप काही मुलं चालू शकतात. पण माझ्याकडे पैसे आहेत आणि मी स्पॉन्सरशिप मागणं हे चुकीचं आहे. बरोबर. आजकाल ते एक फॅड झालेली आहे की माझ्या खिशात पैसे आहेत परंतु लोक देतात म्हणून मी घेत राहायचं आणि फुकटात एन्जॉयमेंट करून यायचं बाहेरच्या देशात जाऊन, हे चुकीचं आहे. स्वसंरक्षणार्थ ज्या ह्या कार्यशाळा आहेत त्या घेतल्याने समाजात काय बदल घडू शकेल का असं वाटतं तुम्हाला ह्या कराटेच्या खेळामध्ये? 100% फरक पडेल. कारण ह्या कार्यशाळा घेतच झाल्या पाहिजे. कराटे माझी तुम्हाला माझं इंट्रोड्यूस सांगितलं की मी कराटे बरोबर इतरही गेम करतो. बरोबर आहे. बॉक्सिंग आहे, किक बॉक्सिंग आहे, असे इतरही गेम आहेत.
आम्हाला सगळे टीम बोलत कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये यासाठी बोलवलं असं आणि आम्ही फ्री ऑफ चार्जमध्ये ट्रेनिंग देण्यासाठी visit जातो, देता. व्हिजिट देतो. कोणत्याही प्रकारे आम्ही त्याच्यावर मानधन घेत नाही. त्यात कुठेतरी आमचा स्वार्थ असतो. कुठेतरी आम्ही जातो, ट्रेनिंग देण्यात जात असतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतर 100-150 मुलं ट्रेनिंग दिलं, त्याच्याच पुढे 4-5 मुली परत आमच्या प्रायव्हेट क्लासेस असतात. प्रायव्हेट क्लासेस आमचेही चालू आहेत. तर बरोबर. प्रत्येक क्लासेस चालू असतातच. पुढे बरोबर. शिकताना त्यांना खूप चांगली इच्छा आहे. अशीही मुले आम्ही घडवतो ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहेत पण शिकण्याची इच्छा आहे, ते आम्ही फ्री ऑफ चार्ज ट्रेनिंग देतो. आपल्या महाराष्ट्रभर तुमचं काय मत आहे की जर आपण प्रत्येक जिल्हा वाईज आता या संघटना असू शकतील का, आहेत का आता सध्या कराटेच्या आहेत. जिल्हा वाईज आहेत? अच्छा. जर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची एक बॉडी आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यरत बॉडी दिलेलीच आहे. दिलेली आहे, पण त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे त्या लोकांना गाईडलाईन्स कशा मिळतात आणि त्या संदर्भातल्या तुमची मतं काय आहेत? प्रत्येकाच्या स्वतःच्या प्रायव्हेट असोसिएशन पण आहेत. जसे शाळा बरोबर प्रायव्हेट क्लास चालू असतात तसे प्रत्येक प्रायव्हेट असोसिएशन पण आहेत. म्हणजे जसं आपण बोलतो जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा असे प्रायव्हेट क्लास पण चालू आहेत आणि सगळ्यांचे असोसिएशन पण आहेत. जशी एक महाराष्ट्र एक बॉडी आहे त्याच्या अंडर प्रत्येक जिल्हे आहेत, प्रत्येक तालुके आहेत. त्याच पद्धतीने प्रत्येक हा जिल्हा किंवा तालुका कुठे कोणते ॲफिलिएशन असतं. बरोबर. आज महाराष्ट्राला ऑलिम्पिकच्या असे मान्यता आहे, त्याला KOI कराटे असोसिएशन इंडिया ऑर्गनायझेशन मान्यता आहे. बरोबर. मग त्या मान्यतेनुसार ज्या ज्या ठिकाणी क्लब आहेत ते त्याची मान्यता घेऊन खेळावं. कुठेतरी कागदपत्र पण गरजेचं आहे. नाही, आता कसं दिसतं जास्त मुलं क्रिकेटकडे वळतात, पण तुमचं काय मत आहे की कराटे किंवा हे जे सगळे तुम्ही जे आता खेळ सांगितलेत त्या खेळाकडे वळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की कसे म्हणजे प्रयोग केले पाहिजेत की जेणेकरून मुलं क्रिकेट व्यतिरिक्त त्याही खेळाकडे वळू शकतील? क्रिकेट हा खूप चांगला गेम आहे, पण माझं स्वतः नॉलेज क्रिकेट हा श्रीमंतांचा गेम आहे. बरोबर आहे. बरोबर कारण क्रिकेटमध्ये श्रीमंत मुलंच वरती जाऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. मी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलो, चांगला क्रिकेटर होतो आहे, परंतु वेगवेगळे गेम आहेत. असं माझं म्हणणं की कराटेच करा, कोणता तरी 1-2 गेम करा. कोण चेसमध्ये वरती जाते, कोण बॅडमिंटनमध्ये जाते, कोण लगोरीमध्ये जाते, कोण कराटेमध्ये टायकोंडो प्रकार आहे त्यामध्ये वरती जातात. वेगवेगळे गेम आहेत. एक कोणताही गेम ठेवू नका, 1 ते 2 गेम ठेवा जेणेकरून आपल्या शरीराला व्यायाम मिळेल. क्रिकेट हा गेम सर्वमान्य गेम झालेला आहे आता. आपण बघा शहरात असेल, गल्लीबोळात असेल, सिटीमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल, क्रिकेट हा खेळलाच जातो. आणि क्रिकेट पहिले कसं होतं, फक्त एक मॅच होती. आता क्रिकेटच्या वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकार चालू झालेले आहेत. 20-20 असेल, इतर गोष्टी आहेत. त्यामुळे वर्षभर क्रिकेटच्या मॅच चालू असतात. त्यामुळे तेच आपण टीव्हीवर बघतोय आणि तेच मुलं पुढे स्वतः जीवनात विचार करतात. आता गव्हर्नमेंट किंवा काही बाकी सामाजिक संस्थांना ह्या खेळासाठी प्रमोशन मिळावं म्हणून, म्हणजे मुलं मैदानी खेळामध्ये जास्त सहभागी व्हावीत, त्या अनुषंगानं तुमचं वैयक्तिक काय मत आहे? कसं केलं पाहिजे की त्या जेणेकरून मुलं सगळी वेगवेगळ्या खेळांमध्ये सामावून जातील आणि त्यांना फ्युचर काय आहे? गव्हर्नमेंटमध्ये काय अशा स्कीम आहेत का की बाबा एक खेळाडू आहे म्हणून त्यांना जॉब मिळतोय, असं त्या संदर्भात जरा थोडंसं सर्वात विस्तृत सांगा. महत्वाचं म्हणजे ग्राउंड प्रत्येक शहरामध्ये असणं गरजेचं असणं गरजेचं आहे. बरोबर. ग्राउंड असल्यानंतर ते खेळणं. आणि तुम्ही जाता जो प्रश्न विचारलात, खेळामुळे खूप फायदा होतो. कोणताही खेळ असेल गव्हर्नमेंटने त्याला आरक्षण दिलेलं आहे. बरोबर. आता आमच्याच मार्शल आर्टचे गेम बघाल तर बॉक्सिंग आहे, जुडो आहे, ह्या सगळ्या उशू आहे, याला आरक्षण दिलंय, 5% आरक्षण. बरोबर. या कोणत्याही स्टेटमध्ये कोणतेही मेडल असेल या गेममध्ये त्याला 5% आरक्षण मिळतं. मध्ये पोलीस खाता असेल, मिलिटरी असेल, कोणते IAS ऑफिसर असेल, त्यांनी 5% आरक्षण राखीव ठेवलेलं आहे. ओके. 5% आरक्षण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट. पण सध्या सर्व गेम नाही आहेत ज्या गेमला इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे. ऑलिम्पिकची मान्यता असेच ठराविक एक 10-15 गेम आहेत की त्याला मान्यता आहे, अशा गेमला आरक्षण आहे. सर, तुम्ही आता खेळामध्ये बरेच दिवस रमलेले आहेत, म्हणजे बरेच वर्ष आहात, पण त्यानंतर तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे कसे वळलात? एक हेच आहे, मला स्वतःची शिक्षण संस्था चालू करायची होती कधीपासून. पण मला माहिती होतं संस्था चालू करणं खूप सोपं आहे, पण चालू ठेवणं तेवढं सोपं नाही. बरोबर. त्याला खूप पैशाची गरज आहे, सगळ्या गोष्टी माहिती होत्या. अशाच शिक्षण चालू होतं, माझे स्पोर्ट्स चालू होते. अशाच मला एक जवळची व्यक्तीने सांगितलं की सन्माननीय दिलीप पाटील म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांना शिक्षण संस्था चालू करायचे, त्यांना तुम्ही भेटाल का? मी आमचे जे आता चेअरमन आहे दिलीप पाटील, त्याला भेटलो. त्याला सर आपल्या शाळा चालू करायचे. बरोबर आहे. म्हणजे करूया.
मला पण त्यात इंटरेस्ट आहे हम्म. असं बोलता बोलता ते ठरलं चालू करायचे. मग त्यासाठी काय करायला लागेल, सुरुवातीला संस्था स्थापन करायला लागेल, संस्थेला एक नाव द्यायला लागेल. ते मला वडिलांना नाव द्या. त्यांच्या वडिलांचं बाळांतराव पाटील. बरोबर. त्यांच्या वडिलांच्या नावाने कैलासवासी बाळांतराव पाटील शिक्षण संस्था आम्ही सुरू सुरू केली आणि असंच ते शाळेचं एक सुरुवात झाली. अच्छा. तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये तुमची व्यक्तिगत प्रगती कशी होत गेली? म्हणजे आता खरं तर हा पर्सनल प्रश्न आहे, पण तो गरजेचा आहे असं मला वाटतं, लोकांना कळवा. पर्सनल प्रगती शाळेमुळे जास्त झाली. बरोबर कारण कसं आहे, कराटेमध्ये दर्जा आहे, नाव आहे, सगळं होतं. बरोबर आहे. पण शाळेची जेव्हा मी आमच्या चेअरमन साहेब आहेत दिलीप बाळाराम पाटील यांनी शाळा चालू केली, बरोबर आहे. सुषमा वडील विद्यालय ज्युनियर कॉलेज नावाने. हम्म. त्या शाळेमध्ये मी ॲज अ प्रशासक अधिकारी CEO म्हणून कार्यरत झालो. बरोबर. आणि जसजशी शाळा डेव्हलप होते तसं माझं कराटे आणि एज्युकेशन दोन्ही गोष्टी हळूहळू वाढत गेल्या. कारण कराटेमध्ये नाव माझं होतंच, चांगलं नाव होतं, मार्शल आर्ट्स फील्डमध्ये चांगला दर्जा होता, अजूनही आहे. बरोबर आहे. पण एज्युकेशनमध्ये वेगवेगळी लोक भेटत गेली, मोठी लोक भेटत गेली, हायली एज्युकेटेड लोक जे आज चांगल्या पोस्टवर कार्य करतात. माझ्याकडे तुम्हाला माहिती सांगितलं होतं की 25 मार्कांचं होतं की कराटेमध्ये 25 मार्क्स मिळतात. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या क्लासला पाठवा मुलं, मी क्लासचा मुलं घेतली, खेळवली, शिकवली, शाळेमध्ये त्यांना मार्काचा प्रकार केला. म्हणून स्पोर्ट्स आणि एज्युकेशन दोन्ही समांतर वाढत गेला. बरोबर बरोबर. आणि त्यामध्ये खरं सांगाल तर आमच्या चेअरमन साहेबचा माझ्यावर विश्वास दाखवला, हे पण खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. बरोबर. की कोणत्याही प्रकार तुम्ही शाळा चालू असाल, हा त्याचा शब्द होता, तुम्ही शाळा चालवा. कोणत्या प्रकारे माझ्या बोधरेशन दिलं नाही. बरोबर. आता आपण बघितलं संस्थापक नेहमी तुम्ही कामाला येतात समाजात, यांनी कधी असं दाखवलं नाही की तुम्ही माझ्याकडे ॲज अ कामाला असं दाखवलं नाही. ते तुम्ही स्वतःच करताय काम असं. माझं संस्था आहे, माझी शाळा आहे, ह्या पद्धतीने मी कार्य करत गेलो. त्यांनी नेहमी मला सांगितलं सर चांगलं करत राहा, मी तुमच्या मागे आहे. बरोबर. त्या पद्धतीने मी शाळा वाढवत गेलो, संस्था वाढवत गेलो. आज बघा आम्ही नर्सरी प्री प्रायमरी चालू केली. आज प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, YCM, SNDT, इग्नू, खूप प्रकारे म्हणजे एक युनिव्हर्सिटी टाईप तयार केलेलं आहे. बरोबर. पण ह्याचं श्रेय मी सर्व जे आमचे शिक्षक आहेत आणि मेन म्हणजे आमचे संस्थापक आहेत त्यांना देणगी. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो फार मोठा आहे. तो फार महत्त्वाचा होता. कधी त्यांना मी बोललो सर याच्यावर सही करा, काही त्यांनी 9 वाजता सही केली. तो लेटर असेल, ते बॉन्ड पेपर असेल, काही असेल, त्यामुळे मी जिद्दीने कार्य करत राहिलो. आणि माझ्या मागे संपूर्ण संस्था आणि आमचे संस्थापक उभे होते. त्यामुळे हे मला प्रवास सोयीस्कर झाला. तुम्ही शिक्षण आणि खेळ याचं कसं सुवर्ण मध्य साधलात या सगळ्या घडामोडीत? आता तुम्ही बघाल एज्युकेशन नाव पण स्पोर्ट्स अँड एज्युकेशन, स्पोर्ट्स आणि एज्युकेशन नाण्या 2 बाजू असतात. बरोबर आहे. खेळ आणि शिक्षण आणि दोन्ही गोष्टीकडे मी समांतर बघितलं. जेव्हा मी माझ्या शैक्षणिक खुर्चीत बसतो त्या शैक्षणिकचा विचार केला, जेव्हा माझ्या स्पोर्ट्सच्या खुर्चीत बसतो स्पोर्ट्सचा विचार केला. असं विचार केला नाही कधीच की तो माझ्या स्पोर्ट्समध्ये दुश्मन आहे किंवा हा माझ्या शैक्षणिक दुश्मन आहे. ज्या खुर्चीत बसतो त्या मी त्याचाच विचार केला, तेच पुढे पुढे होत गेलो. आणि कोणाला कधी जीवनात दुश्मनी मानलीच नाही, नेहमी दोस्ती करत करत गेलो. लोक चांगली भेटत गेले. आज माझे दोस्त आहेत, माझे मित्र आहेत, फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. आज मी कॉलेज जीवनात असताना PhD करायला ठरवलं होतं. बरोबर. माझी पूर्ण झाली नाही, परंतु माझे जवळचे मित्र आहेत की छोटे भाऊ बोलायचं चालेल, आनंद धरणेकर, ते मला बोलले सर आपण PhD करूया. मी त्यांच्यावर ॲडमिशन घेतलं. आज शेवटच्या स्टेपने आहेत, सर्व माझी PhD कंप्लीट झाली, फक्त सर्टिफिकेट्स माझं मिळणं बाकी आहे. म्हणजे असे लोक मला चांगले चांगले मिळत गेले. गुरुदास पोळ सारखे मला मित्र भेटले. शैक्षणिक जेव्हा संस्थेत जॉईन झालो, हे चांगले मित्र भेटत गेले आणि एक एक प्रकार हळूहळू स्टेप वाढत गेला. म्हणजे हे जे तुम्ही आता विचारलं प्रश्न, यामध्ये माझ्या मित्रांचाही मोठा सहभाग आहे. आणि आमचं बॅकग्राऊंड विचार कराल तर माझी आई मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषद शाळेत, वडील माझे शिक्षण क्षेत्रात होते, माझी मिसेस पण एका शाळेत प्रिन्सिपल आहे. म्हणजे माझी फॅमिली पूर्ण शिक्षण क्षेत्रात आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते सोपं गेलं. बरोबर बरोबर. मंदार एक जीवन संजीवनी असं एक तुम्ही एक पुस्तक मागे एक प्रकाशित केलं तुमच्या 50व्या वर्षी, त्याच्याबद्दल थोडी जरा माहिती द्या आम्हाला. मंदार एक जीवन संजीवनी हे पुस्तक माझे मित्र परममित्र गोरखनाथ पोळ यांनी लिहिलंय.
हे माझ्या जीवनावर माझ्या बर्थडेला त्यांनी मला गिफ्ट दिलंय. हे पुस्तक सध्या इथंच ठेवलेलं आहे. आपण त्यांनी माझ्या जीवनावर पुस्तक लिहिलं की म्हणजे संजीवनी, हे मी लिहिलं नाहीये, ते लिहिलं पुस्तक आहे. आणि त्याचे लेख आहेत हे माझे मित्रवर्ग, आमचे फ्रेंडशिप असेल, फ्रेंड सर्कल असेल, माझे कलिग्ज असतील, ते मग मार्शल आर्ट्समध्ये असतील की एज्युकेशनमध्ये असतील, बरोबर त्या सर्वांचे एक एक लेख आहेत. तुम्ही ते चालू शकता, वाचू शकता. हे त्यांनी मला एज अ माझ्या बर्थडे गिफ्ट दिलेले पुस्तक आहे. आणि ते केतकी प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. बरोबर ना? बरोबर. आता तुम्ही हे सर्व शिक्षण क्षेत्र असेल, खेळ असेल, हे करत असताना तुम्ही फॅमिलीसाठी कसा वेळ दिलात किंवा तुम्ही हे कसं सुवर्णमध्य साधलात या सगळ्या गोष्टीचा? खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण ह्यासाठी फॅमिलीला वेळ खूप कमी मिळाला माझ्याकडून. जेव्हा लग्नाच्या अगोदर बोलला तर मला माझ्या आई वडील भरपूर सपोर्ट केला बरोबर आहे. की मी नेहमी दर शनिवारी कुठेतरी बाहेर असो. आफ्टर मॅरेज, लग्नानंतर विचार केला ती माझी स्वतःची एक संस्था निर्माण केली. मी करडे संस्था निर्माण केली, बरोबर आहे. युनायटेड शतवन करडे असोसिएशन. माझी मिसेस एक प्रिन्सिपल आहे, शाळेवर आहे. तिलाही रविवार सुट्टी असते, पण रविवार म्हटलं की माझ्या स्पर्धा असतात. तिने पण ठरवलं की नाही, यांच्या स्पर्धेत जाऊ द्या. म्हणजे माझ्या घरच्यांनी मला खूप असे एक्सेप्ट केलं की सुट्टीमध्ये हे घरी नसतीलच. बरोबर आहे. मुलांनी एक्सेप्ट केलं की सुट्टी आहे, शनिवार रविवार आहे, म्हणजे बाबा घरी असते, असं होत नव्हतं. बरोबर. शनिवार मी बाहेर असं वेगळ्या स्पर्धा, म्हणजे जिल्हा असेल, राज्य असेल, राष्ट्रीय, या सुट्टीमध्ये असतात. बरोबर. पण म्हणून त्यामध्ये सुवर्णमध्ये असं साधलं मी, जेव्हा मी नॅशनल किंवा इंटरनॅशनल खेळा गेलो, बऱ्यापैकी मी फॅमिली सोबत घेऊन गेलो. बरोबर आहे. म्हणजे कसं होतं, एक फॅमिली टूर झाली, माझी स्पर्धा झाली, या गोष्टी मी असं सातत्याने करत राहिलो. बरोबर. फॅमिलीला कुठे नाराज करत नाही. आणि ह्यामध्ये जेवढं फॅमिली इन्क्लूड करते तेवढं करत राहिला. बरोबर. आणि तिने पण मला खूप चांगली साथ दिली. मला माहिती आहे, जर परिवाराची साथ नसेल तर माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. माझ्या मागे माझे आई वडील, माझी मिसेस आणि माझी मुलं यांचं सातत्याने मागे उभे राहिले. त्यामुळे ही प्रगती मेंटेन होत राहिली. बरोबर. आणि शाळेत जर बोलाल तर माझ्या मागे माझे संस्थापक आणि माझे मित्र हे सतत उभे राहिले. त्यामुळे माझी प्रगती झाली. तर माझे हे मित्र मंदार गोविंद पनवेलकर सर यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त अशी शिक्षण आणि खेळाची माहिती दिलेली आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. आणि त्यांचं एक मंदार एक जीवन संजीवनी असं एक पुस्तक आहे, ते प्रकाशित केलेलं आहे केतकी प्रकाशनानं. ते सुद्धा अवश्य वाचा. आणि केतकी प्रकाशनाच्या ॲपवर जाऊन बाल साहित्य, युवा साहित्य आणि प्रौढ साहित्य ह्यासाठी तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जनमत चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.